दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आपण पाहत आहोत दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुचरित्रावरून. आज आपण पाहणार आहोत अध्याय 48वा. या अध्यायामध्ये गुरुचरित्रातील एका महत्त्वाच्या भागांचे वर्णन आहे, ज्यामध्ये श्री गुरूंची भक्ती करणाऱ्या एका शूद्र भक्तांची कथा सांगितली. त्या भक्ताने गुरूंची अनन्य भक्ती करून त्यांच्याकडून कृपा कशी मिळवली याचे वर्णन आपण आज पाहणार आहोत. चला तर पाहूया अध्याय 48वा. श्री गुरूंच्या कृपा प्रसादाने उदंड पीक आले. श्री गणेशाय नमः. सिद्धमुनीने नामधारकाला श्री गुरूंची आणखीन एक लीला सांगितली. ते म्हणाले, श्री गुरु रोज सकाळी संगमावर अनुष्ठानासाठी जात असत. त्यांच्या जाण्या येण्याच्या मार्गावर एका शूद्राचे शेत होते. श्री गुरूंना पाहताच तो हातातले काम टाकून धावत यायचा आणि त्यांना साष्टांग वंदन करून पुन्हा शेतात जायचा. मध्यान्ह समय श्रीगुरू मठात परतायचे, तेव्हाही त्यांना सन्मुख जाऊन वंदन करायचा. श्रीगुरू त्याच्याशी कधीच बोलत नसत. अशा प्रकारे अनेक दिवस हा नमस्कारांचा क्रम चालू होता. एके दिवशी श्रीगुरू त्याला म्हणाले, तू मला रोज नमस्कार करतो, तुझ्या मनात काय इच्छा आहे? शूद्र म्हणाला, देवा, या माझ्या शेतात उदंड पीक यावे अशी इच्छा आहे. श्रीगुरू म्हणाले, आता शेतात काय पेरले आहे? शूद्र म्हणाला, यवनाळ पेरले आहे. तुमच्या दर्शनाने पीक चांगले येईल असे वाटते. काही दिवसांनी कंस येतील. तुम्ही माझ्या शेतावर कृपादृष्टी टाकावी अशी प्रार्थना आहे. श्री गुरु म्हणाले, माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास आहे. मी जे सांगेन ते दृढ भावाने करशील. शूद्र म्हणाला, मला गुरुवाक्य प्रमाण आहे. मी आपला शब्द कधीच मोडणार नाही. ठीक आहे, आता सांगतो तसं कर. मी संगमावरून परत येईपर्यंत मध्यान्ह होईल. तोपर्यंत उभे असलेले हे पीक सर्व कापून टाक. शूद्राने ते मान्य केले. श्री गुरुही अनुष्ठानासाठी संगमावर निघून गेले. शूद्र त्वरेने गावात आला. त्याच्या अधिकाऱ्याला भेटून म्हणाला, मला शेत कापण्याची परवानगी असावी. मी शेतसारा म्हणून गत वर्षाप्रमाणे धान्य देईन. अधिकारी म्हणाला, अवेळी परवानगी कशी देणार? तुझ्या शेतात वेळेआधीच जास्त पीक आले काय? शूद्रापाशी वाद घालायला वेळच नव्हता. त्याने गत वर्षीपेक्षा दुप्पट सारा भरीन. जर पीक आले नाही तर साठवणीचे धान्य देईन. त्याने पूर्तता झाली नाही तर सरकारने माझी गुरे जप्त करावीत असे वचनपत्र लिहून दिले आणि परवानगी मिळवली. त्यानंतर काही मजुरांना घेऊन तो शेतात गेला आणि त्यांना शेत कापण्यास सांगितले. हे वृत्त कानी पडताच शूद्राची पत्नी आणि मुले धावतच तेथे आली. त्यांनी त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने कुणालाही जुमानले नाही. एका संन्यासाच्या सांगण्यावरून शेत कापले म्हणून लोकांनी त्याला मूर्ख ठरवले. त्याला प्रतिबंध करण्यासाठीही काहींनी ग्रामाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी शूद्राचे वचनपत्र दाखवून त्यांची बोलवण केली. इकडे शूद्राने शेत कापून टाकले आणि तो श्रीगुरूंची वाट पाहू लागला. मध्यान्ह झाले. श्रीगुरू मठाकडे निघाले. शूद्राने त्यांना कापलेले शेत दाखवले. तेव्हा ते म्हणाले, धन्य तुझा निर्धार. या श्रद्धेने तुला फार मोठे फळ मिळेल. आता चिंता करू नको. शूद्र घरी गेला तेव्हा त्याची बायको आणि मुले अक्षरशः रडत होती. लोक त्यांचे सांत्वन करत होते. शूद्राने त्याची समजूत काढली. तो म्हणाला, जो गुरुवर विश्वास ठेवून त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागतो त्यांच्या बाबतीत हानी संभवतच नाही. आपल्याला सहस्त्रपटीत लाभ होईल. फक्त विश्वास ठेवा. त्याने सर्वांना शांत केले. त्यानंतर आठवड्यातच एकाएकी प्रचंड वादळ आले. अतोनात पर्जन्यवृष्टी झाली. गावकऱ्यांची उभी पिके पार उद्ध्वस्त झाली. ओला दुष्काळ आला. फार नुकसान झाले. त्या पावसाने शूद्राचे शेत मात्र शतपटीने वाढले. शेतामध्ये सर्वत्र कंसेच दिसू लागली. गुरु कृपेचा तो प्रभाव पाहून शूद्राला अक्षरशः भरून आले. ते दृश्य पाहून त्याची बायको आणि मुले आनंदाने डोलू लागली. लोकही आश्चर्य करू. शूद्राच्या पत्नीने शेताची पूजा केली. पतीची माफी मागितली. त्यानंतर ते दोघे श्रीगुरूंच्या मठात आले. त्यांची पूजा केली. श्रीगुरूंनी त्यांना विचारले, शेताचे काय वर्तमान आहे? सर्व कुशलमंगल आहे ना? तेव्हा दोघांनाही रडू आले. त्यांनी श्रीगुरूंचे पाय धरले आणि म्हणाले, स्वामी, तुम्हीच आमचे कुलदैवत. तुम्हीच काम दिले. तुमची कृपा झाली. भरभरून पावलं. श्रीगुरू शूद्राला म्हणाले, तू माझा निस्सीम भक्त आहे. तुझ्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल. महिनाभराने कापणी झाली. गत वर्षापेक्षा शतपट उत्पन्न आले. शूद्राने अधिकाऱ्याला बोलावले. म्हणाला, गावात धान्याचा तुटवडा आहे. मी दुप्पट देईन असे म्हणालो होतो, पण आता अर्धे उत्पन्न देतो. ग्रामाधिकारी म्हणाला, तू मनाने खूप मोठा आहेस. गुरुकृपांकित आहेस. कायद्याने जेवढे द्यायचे तेवढेच दे. बाकीचे घरी घेऊन जा. पण त्याला राहवले नाही. शेतसारा भरून त्यांनी स्वतःला आवश्यक तेवढे धान्य ठेवले आणि बाकीचे ब्राह्मणांना ग्रामस्थांना वाटून दिले. सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, गुरुवचन किती अमोघ असते पाहिलेस. म्हणून त्यांची कधीही अवज्ञा करू नये. गुरूंच्या वचनाचे तंतोतंत पालन करणे हाच शिष्याचा धर्म आहे. हे आद्य कर्तव्य आहे. इथे आपला 48वा अध्याय समाप्त होतो. आता पुढील कथा आपण पुढील भागात पाहणार आहोत. धन्यवाद.